दही वडा कसा अगदी असा झाला पाहिजे. एकदम हलका-फुलका आणि एकदम कापसासारखा. जिभेवर ठेवताच अगदी विरघळणारा. काय भारी दिसतोय, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय आणि इथे तुम्ही बघू शकताय किती परफेक्ट झालाय हा. तर असाच अगदी परफेक्ट कापसासारखा मऊ होणारा हा दही वडा कसा बनवायचा हा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले. अगदी छोट्या-छोट्या टिप्स वापरून हा वडा कसा बनवला चला तर बघूया. त्यासाठी सर्वात आधी मी इथं उडदाची डाळ घेतली. ही वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो डाळ आहे. तुमच्याकडे किती लोकं असतील त्याच्यावरती तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकताय. आता ही डाळ जरा घाण असते किंवा याच्यामधून खूप सारं असं पांढरं पाणी निघतं. त्यामुळे तिला छान 3-4 वेळेला आपल्याला एकदम चोळून अशी धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत त्याचं पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला ही डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून एक 4 ते 5 तास व्यवस्थित ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. तुम्ही रात्रभर भिजवली तरी काही हरकत नाहीये. आणि डाळ भिजवताना जास्त पाणी देखील याच्यामध्ये घालायचं नाही. डाळच्या वरती एखादी इंचभर एवढंच पाणी घालायचंय. इथे तुम्ही बघू शकता एक 4-5 तासांनी आपली डाळ व्यवस्थित भिजली गेली आहे. एकदम छान फुलली आहे ती आणि इथे मी एक डाळ तोडूनही बघते एकदम इझिली ती तुटते. आता आपल्याला हिला वाटून घ्यायचंय. आता ही डाळ वाटताना देखील ना आपल्याला एकदम बारीक तिला वाटायचंय. शक्य तितकं बारीक तुम्ही याला वाटून घ्या. पण वाटताना याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाहीये. त्याचं पाणी देखील आपल्याला थोडं नितळतच व्यवस्थित ती बारीक करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकताय कसं टेक्स्चर आलंय आपल्या डाळीला. अशा टेक्स्चरवरती ती आपल्याला वाटून घ्यायची आहे. इथे आपली सगळी डाळ वाटून झाली. आता या डाळीमध्ये इथे मी थोडेसे जिरे ॲड करतेय. त्याच्यानंतर मीठ ॲड करतेय. तुम्ही याऐवजी काळं मीठ वापरलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर ॲड करते याच्यामध्ये हिंग आणि आता हे सगळं जे आहे ते आपल्याला या डाळीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर पहिली टिप हीच होती, की पीठ बारीक करताना आपल्याला एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये अजिबात ॲड करायचं नाहीये आणि शक्य तितकं आपल्याला बारीक हे वाटून घ्यायचंय. त्यानंतर दुसरी टीप ज्याच्यामुळे आपले जे वडे आहेत ते अगदी कापसासारखे होणार आहेत, ती म्हणजे हे जे वाटलेलं पीठ आहे ते आपल्याला आता व्यवस्थित फेटून घ्यायचंय. शक्यतो एकाच डिरेक्शनमध्ये आणि सेम स्पीडला आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचंय. हात थोडा दुखतो पण त्यापेक्षाही छान आपल्याला वडे खायला मिळतात. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. जितकं जास्त वेळ अगदी हाताला जोपर्यंत हलकं लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचंय म्हणजे आपले वडे पण एकदम हलके-फुलके कापसासारखे होतात. आता हे झालं कसं, हे कसं ओळखणार? तर त्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये पाणी घेतलंय आणि याच पिठाचा एक वडा त्याच्यामध्ये सोडून बघायचा. वडा व्यवस्थित पाण्यावरती तरंगतोय म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट झालंय. पीठ रेडी आहे. इकडे आपण जे गोड दही लागतं यासाठी ते बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथं अर्धा किलो किंवा अर्धा लिटर जे दही आहे ते घेतलंय. मी इथं विकतचं घेतलंय. तुमच्याकडे घरचं असेल तर तुम्ही ते नक्की यूज करा. त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि थोडंसं मीठ घातलंय. तुमचं जे दही आहे ते किती आंबट आहे त्याच्यावरती तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता हे दही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचंय. जोपर्यंत आपल्या दह्याचं टेक्स्चर अगदी स्मूथ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचंय. इथं आपलं दही रेडी आहे. इथं मी वडे तळायला तेल देखील गरम करायला ठेवले. तेल गरम होतंय तोपर्यंत एका भांड्यामध्ये आपल्याला गरम पाणी करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं हिंग ॲड करून ते व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं. आता हे पाणी कशाला लागणार आहे हे तुम्हाला पुढं समजेलच. पण या पाण्याचा या रेसिपीमध्ये खरंच खूप छान रोल आहे. खूप मोठा रोल आहे. त्यामुळे हे अजिबात स्किप करायचं नाहीये. इकडं आपलं तेल व्यवस्थित तापलंय. त्याच्यामध्ये हे वडे आपल्याला सोडून घ्यायचेत. शक्यतो एकसारख्या आकाराचे व्यवस्थित आपल्याला हे वडे सोडून घ्यायचेत म्हणजे एकसारख्या रंगावरती ते तळले जातात. वडे टाकल्या अजिबात त्यांना लगेच डिस्टर्ब करायचं नाही. थोडासा आकार धरला की मग आपल्याला असे ते व्यवस्थित पलटी करून घ्यायचेत. दोन्ही साइडनी छान अशा गोल्डन कलरवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत. आता तिसरी टिप म्हणजे हे जे वडे आहेत ते अगदी जसं आपण मेदूवडा तळतो तसे एकदम डार्क कलरवरती तळायचे नाहीत. थोडेसे असे गोल्डन झाले की मग यांना काढून घ्यायचं. म्हणजे ते दह्यामध्ये टाकल्यानंतर टणक वगैरे होत नाहीत. एकदम मऊ आहेत तसे राहतात. इथं व्हिडिओत तुम्ही बघू शकताय कशा कलरवरती आपण त्यांना तळलंय ते आणि हे गरमागरम तळलेले वडे आपण जे आता हिंग आणि मिठाचं गरम पाणी बनवलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सोडून द्यायचे. लक्षात ठेवायचं गरम-गरम वडेच आपल्याला या पाण्यामध्ये सोडायचेत म्हणजे त्याच्यामध्ये पाणी छान मुरतं आणि वडे आपले एकदम मऊसूत होतात.
इथं आपली सगळी प्रिपरेशन झाली आहे, तर चला दही वडा असेंबल करूया. त्यासाठी इथं मी चिंचेचा कोळ, लाल तिखट, जिऱ्याची पूड आणि चाट मसाला घेतलाय आणि इथं आहे आपलं दही. दही थोडंसं थंड व्हायला फ्रिजमध्ये ठेवून दिलं होतं. आता आपल्याला हे वडे असेंबल करायचे आहेत, तर त्यासाठी हे जे पाण्यात ठेवलेले वडे आहेत, त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला असं स्क्वीज करून काढायचंय आणि हे वडे आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्याच्यावरती हे गार असं दही आपल्याला वरून टाकायचंय. आता दही ॲड करताना अजिबात कंजूसी करायची नाही. अगदी ह्या वड्यांना मस्त या दह्यामध्ये अंघोळ घालून घ्यायची. आता दही ॲड करून झालंय, त्याच्यानंतर ॲड करायची ही चिंचेची चटणी. आता तुम्हाला या चटणीची देखील रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत ती नक्की शेअर करते. त्याच्यानंतर त्याच्यावरती ॲड करायचा आहे चाट मसाला. हे जे लाल तिखट आहे ते हे तिखटवालं लाल तिखट नाहीये, हे काश्मीरी लाल तिखट आहे. त्याने कलर छान येतो आपल्या दही वड्यांना. आणि मग लास्टला ॲड करायची ही भाजलेल्या जिऱ्यांची पावडर. त्यांनी देखील खूप छान आपल्या वड्यांना टेस्ट येते आणि इथं रेडी झालेत आपले दही वडे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये ग्रीन चटणी म्हणजे जी आपली पुदिन्याची चटणी असते ती देखील ॲड करू शकता आणि वरून तुम्ही याच्यामध्ये शेव वगैरे जरी ॲड केली तरी देखील खूप छान लागतं. माझ्याकडे आज नव्हती सो मी ॲड नाही केली. पण त्यानी काही टेस्टमध्ये अजिबात फरक पडत नाहीये. आणि एकदम सोप्या अशा टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्यात आणि तुम्ही बघू शकता आपले वडे किती एकदम कापसासारखे मऊसूत झालेत. तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी ही रेसिपी बनवणार असाल तरी ती एकदम परफेक्ट होणार आहे. तर मग वाट कशाची बघताय? चला तुम्ही पण पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका की तुमची रेसिपी कशी झाली होती ते. नेक्स्ट रेसिपी कुठली बघायला आवडेल ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.